नमस्कार. कृषी मंथन या शेतीविषयक विशेष कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. मित्रहो, शेती हा आपल्यासाठी अनन्यसाधारण महत्त्वाचा विषय आहे. कारण आज प्रगतिशील ह्या देशामध्ये तसेच राज्यामध्ये जवळपास 70% लोकसंख्या देश पातळीवर तर 55% लोकसंख्या ही राज्य पातळीवर शेतीवर आधारित आहे. 35 कोटी लोकसंख्या असलेला हा देश अन्नधान्याच्या बाबतीमध्ये 1960च्या दरम्यान परावलंबी होता, ज्याद्वारे PL 480 सारख्या करारांमुळे आपल्याला परदेशातून अन्नधान्याची आयात मोठ्या प्रमाणात करावी लागत होती. आणि जो देश अन्नधान्याच्या बाबतीत परावलंबी आहे तो स्वाभिमानाने उभा राहू शकत नाही. याच विचारमंथनातून हरित क्रांतीची बीजे रोवली गेली आणि हरित क्रांतीच्या माध्यमातून आपण खूप मोठ्या प्रमाणात अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ मिळवली. सांगायला खूप आनंद वाटतो की जो देश हा अन्नधान्याची आयात करत होता तो आज जागतिक पातळीवर तांदळाच्या निर्यातीमध्ये प्रथम क्रमांकाचा आहे, तर म्हशीच्या मांसाच्या निर्यातीमध्ये देखील प्रथम क्रमांकाचा आहे. आपली जवळपास 40 बिलियन अमेरिकन डॉलर्स इतकी मोठ्या प्रमाणात कृषी मालाची निर्यात होते, तर 17 ते 20 बिलियन डॉलरच्या दरम्यान आपण कृषी मालाची आयात करतो. एका बाजूला मोठ्या प्रमाणात हा जरी प्रगतीचा आलेख आपण बघत असलो तरी दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांची आत्महत्या हाच या शेती व्यवस्थेला अडवट्टा लावणारा हा विषय आहे. आणि त्याचं मुख्य कारण जे आहे ते अनियमित स्वरूपाचा जो पाऊस आहे, त्याचबरोबर जो आहे शेतमालाची बाजार व्यवस्था, ते बाजारभाव, सद्यस्थिती आणि उपाययोजना. आपण याच विषयाच्या संदर्भामध्ये एक ध्वनिचित्रफीत आपण बघूयात. शेती हा एका दाण्याचे 1000 दाणे करणारा, सर्वाधिक लोकांना उदरनिर्वाहाचं साधन देणारा, किडामुंगीपासून अब्जावधी माणसांची भूक भागवणारा व्यवसाय. पावसाची कृपा, अवकृपा, कधी कोरडा दुष्काळ तर कधी ढगफुटी, गारपीट, वादळ अशा एक ना अनेक आसमानी संकटांची झुंजून शेतकरी शेतमाल पिकवतो. पण ह्याच मालाची विक्रीची वेळ आली की अनेकदा त्याची घोर निराशा होते. असे प्रसंग वारंवार पदरी येतात आणि मग या जगाच्या पोशिंद्याचं सर्व अर्थकारणच तोट्याचं होऊन बसतं. उत्पादन खर्चावर आधारित भाव हे सूत्र घेऊन केंद्रीय कृषी मूल्य आयोगामार्फत किमान आधारभूत किमती ठरवण्याची आणि त्यानुसार शासकीय खरेदीची यंत्रणा उभी राहिली. मात्र हमीभावला कायद्याचा सक्षम आधारच नसल्यानं अंमलबजावणी हा नेहमीच वादाचा मुद्दा राहिलाय. गेले वर्षभर बहुतेक सर्वच शेतमालाचे बाजारभाव गडगडलेले आहेत. तूर खरेदीला शासनाने पाठबळ दिलं तरी ते अपुरं ठरतंय. हीच परिस्थिती कमी अधिक फरकाने सोयाबीन, कांदा आणि इतर शेतमालाच्या बाबतीतही आहे. आयात निर्यात धोरणाप्रमाणेच अजूनही अनेक कळीचे मुद्दे आहेत. यात पावसातील खंड, हवामानामुळे वाढलेला कीड रोगांचा प्रादुर्भाव, उत्पादनातील संभाव्य घट यामुळे भर पडत आहे. शेतमालाच्या बाजारभावाचा प्रश्न वारंवार ऐरणीवर येत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारमार्फत बाजार व्यवस्था सुधारण्यासाठी काही महत्वाची पावलं उचलली जात आहेत. थेट शेतमाल विक्रीला चालना देण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासगी परवान्यांच्या माध्यमातून शेतमाल बाजारपेठेशी जोडण्याची घोषणा केली आहे. हंगामापूर्वीच हमीभाव जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ई नाम ही ऑनलाईन बाजार व्यवस्था नवा पर्याय उभा करण्यासाठी येऊ घातली आहे. शेतकऱ्यांच्या अपेक्षा काय आहेत? शेतमालाला रास्त भाव मिळण्याची पुढील दशा आणि दिशा नक्की काय असेल? या आणि अशा अनेक बाबींचा घेऊया धांडोळा आजच्या कृषी मंथन मध्ये. शेतमालाचे बाजारभाव, सद्यस्थिती आणि उपाययोजना या विषयावरील चर्चेत. या कृषी मंथन कार्यक्रमामध्ये जे आजच्या चर्चेत सहभागी होणार आहेत त्यांचा परिचय आपण करून घेऊयात. सर्वप्रथम मी परिचय करून देतो. श्री अशोकजी तुपे. तुपे साहेब नमस्कार. हे लोकसत्ताचे वरिष्ठ संपादक म्हणून श्रीरामपूर या ठिकाणी काम करतात. आपले जे दुसरे जे तज्ञ आहेत ते आहेत डॉक्टर RG देशमुख. देशमुख साहेब नमस्कार. नमस्कार. देशमुख साहेब हे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ या ठिकाणी अर्थशास्त्र आणि सांख्यिकी विभागाचे प्रमुख म्हणून त्या ठिकाणी काम पाहतात. व आपले तिसरे जे तज्ञ सहभागी होत आहेत ते आहेत श्रीयुत शिवाजीराव पाटील. पाटील साहेब नमस्कार. नमस्कार. श्रीयुत शिवाजीराव पाटील हे स्वतः शेतकरी आहेत, पदवीधर आहेत, त्याचबरोबर शेतकरी संघटनेचे क्रियाशील सदस्य म्हणून आहेत आणि त्यांचा या ठिकाणी चर्चेमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग होणार आहे. शेवटचे तज्ञ आहेत ते आहेत डॉक्टर राम खर्चे. खर्चे साहेब नमस्कार. नमस्कार. मित्रांनो, डॉक्टर राम खर्चे हे सध्या उपाध्यक्ष म्हणून महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे या ठिकाणी काम पाहतात. तसेच खर्चे साहेब हे ह्या चर्चेमध्ये सहभागी होताना ते माजी पणन संचालक या भूमिकेतून त्यांचा जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला उपयोग होणार आहे. सर्वप्रथम तुपे साहेब, आपण ज्या विषयावर चर्चा करतोय ते शेतमाल बाजारभाव, सद्यस्थिती आणि उपाययोजना. बाजारभावाच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये आपण एव्ही मध्ये बघितलं, त्याच्यानंतर आपण बघतोय की फार मोठ्या प्रमाणात एका बाजूला आपण कमी ज्या ठिकाणी उत्पादन होतं त्या ठिकाणी जास्त उत्पादनाकडे चाललेलं आहे. म्हणजे तुमच्या इथं डाळिंबाचं उत्पादन वाढतंय, द्राक्षाचं उत्पादन वाढलेलं आहे, मिरचीचं उत्पादन वाढलेलं आहे. तर अशा परिस्थितीमध्ये ही सद्य परिस्थिती जी आहे शेतमाला बाजाराच्या संदर्भात ती काय आहे आणि त्याच्या संदर्भात काय उपाययोजना आपल्याला सांगता येतील? बाजाराची आजची परिस्थिती, जागतिक बाजारपेठ, देशांतर्गत बाजारपेठ,
संशोधन हा आणि विपणन या साऱ्या गोष्टींशी जोडलेली आहे. परंतु 4-5 वर्षापासूनचं चित्र अतिशय वेदारक आणि अडचणीचं आहे. बर उत्पादन खर्चापेक्षा राज्यातल्या 4ही कृषी विद्यापीठांनी जो अभ्यास केला, संशोधन केलं, त्यामध्ये उत्पादन खर्चापेक्षा 45% पर्यंत किमती कमी मिळत आहेत असं चित्र आहे. हा हा ही सारी परिस्थिती एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला अत्यंत आशादायक असं चित्र असं आहे की शेतीमध्ये शिकलेली मुलं आली, बरोबर. पदवीधर मुलं आली, इंजिनियर मुलं आली, बरोबर. ती अत्यंत तडफेने काम करतायत हा हा आणि त्यामुळे उत्पादकता अनेक पिकांची पुढे गेलेली आहे. हा हा जे विद्यापीठांमध्ये संशोधन झालं, हा, हा. जागतिक पातळीवरचं संशोधन झालं, ते इथल्या शेतीमध्ये ते आणतायत आणि उत्पादकता वाढवतायत. बरोबर. परंतु आता सध्याच्या काळामध्ये एक 4-5 वर्षापासून 8 वर्षानंतरचा जो दबाव या बाजारपेठेवर शेतमालांच्या किमतीवर वाढलेला आहे तो अत्यंत शेतकऱ्यांसाठी अडचणीचा आणि त्रासदायक ठरतोय. बरोबर. आता हे साऱ्या समस्या आपल्या समोर आहेत. हा हा पण ह्या साऱ्या समस्यांना सामोरं जाण्याकरता शेवटी आज जी परिस्थिती निर्माण झाली त्या परिस्थिती संदर्भात सारे जण पुन्हा सरकारकडेच मागणी करतायत. बरोबर. आंदोलनं सरकारच्याच विरुद्ध होत आहेत आणि सरकारलाच हस्तक्षेप करण्याची विनंती करण्याची पाळी आलेली आहे. हा हा तर हे चित्र जर आपल्याला बदलायचं असेल तर आता आपण जसं नियमनमुक्तीच्या संबंधित धोरण घेतलं, ही बाजारपेठांच्या संबंधित धोरण घेतलं, त्याही पेक्षा आता सध्या जगभर कृषी संशोधनाच्या संबंधीच्या भूमिका घ्याव्या लागतील. बरोबर. कारण चिलीसारख्या देशाने जो भारतातला द्राक्ष 20 mm आहे तो जागतिक बाजारपेठेत युरोपमध्ये स्पर्धा म्हणजे करतो. तुमची स्पर्धा आता स्थानिक नाही राहिली, जागतिक झाली. त्याच्यामुळे तुमचं तंत्रज्ञान देखील जागतिक स्तरावर तुल्यबळ व्हायला पाहिजे आणि ते मोठं चॅलेंज मला वाटतं कृषी विद्यापीठांसमोर आहे. देशमुख साहेब, की आपण बघितलं की शेतमाल बाजार व्यवस्थेच्या संदर्भामध्ये ज्या काही किमान आधारभूत किमती हे जे आहे तर त्या केंद्र सरकार जाहीर करतं, केंद्रीय कृषी मूल्य आयोग जे आहे तर ते त्या ठिकाणी जाहीर करतं आणि त्याचे जे विविध पॅरामीटर्स आहेत त्याच्यापैकी एक पॅरामीटर जो आहे तो शेतमालाचा उत्पादन खर्च, जो तुपे साहेबांनी पण सांगितला की मोठ्या प्रमाणात मध्ये तो वाढलेला आहे आणि त्याला तुल्यबळ बाजारभाव, आज जो उत्पादन खर्च येतो त्याच्या 45% देखील बाजारभाव मिळत नाही. तर हा उत्पादन खर्च नेमका कसा काढला जातो, काय सांगता येईल? उत्पादन खर्च काढण्याचे जे निकष शासनाने जे आपल्याला ठरवून दिलेले आहेत त्यामध्ये आपण म्हणजे इनपुटचा खर्च, नंतर शेतकऱ्याला ऍक्च्युअल येणारा म्हणजे त्यात इंटरेस्ट, फिक्स कॅपिटल, जमिनीच्या भाडेपट्ट्याचा विषय आहे, घरचे मजूर वगैरे, आपण हे सर्व जेव्हा त्यात घेतो त्यात असे निदर्शनास आलेले आहे की मजुरीचा खर्च हा सर्वात जास्त म्हणजे 35 ते 40%, 45% पर्यंत मजुरीवर खर्च होतो आपला. पण मजुरी दर पण जर बघितला तर प्रत्येक परिस्थितीने हा वेगवेगळा आहे. आता आपण पश्चिम महाराष्ट्र जर बघितलं तर हिंगोली, बुलढाणा तिकडनं येतात, ऊस तोडीला बीड, परभणी सारख्या ठिकाणाहून कामगार येतात, तिकडे भात कापायचं मावळात म्हटलं तर कोकणातून लेबर येतो. त्याच्यामुळे जो आपण बाजार पकडतो मजुरीचा तो आता MREGचा नॉर्म आहे 201 रुपये मजुरी आहे, तुम्ही तो पकडता की जो प्रत्यक्षात त्या ठिकाणी जो शेतकरी देतो तो पकडता? प्रत्यक्षात जो शेतकरी देतो तो पकडतो, पण सुरुवातीला शेतीची मशागत पासून तर हार्वेस्टिंग पर्यंत. आणि अशा साधारणतः किती प्रयोगामध्ये किती शेतकऱ्यांचा तुम्ही डाटा असा करता है अभ्यासाचा? कृषी विद्यापीठ म्हणजे पंजाबराव कृषी विद्यापीठाला 88 क्लस्टर हे विकून दिलेले आहेत. त्यात सर्व फळपिकांपासून तर रबी, खरीप आणि स्वतंत्र पिके मध्ये भात आम्हाला स्वतंत्र पिकामध्ये दिलेला आहे. तर खरीपचं जर आपण बोलायचं झाल्यास तर आम्हाला 45 क्लस्टर दिलेले आहेत. 45 क्लस्टर म्हणजे एक क्लस्टर म्हणजे एक गाव आणि त्या एका गावातनं आम्ही 10 शेतकरी निवडतो. 10 शेतकरी असे विविध गटातले 3 विविध गटातले आम्ही निवडतो. म्हणजे छोटा शेतकरी, मध्यम शेतकरी, त्या पद्धतीने. आणि असं जवळपास एका पिकाच्या संदर्भात 450 शेतकरी. तर त्यातनं आम्हाला जे 13-14 पिकं दिलेले आहेत तर त्या पिकांमध्ये ज्या शेतकऱ्यांनी त्या 450 शेतकऱ्यांनी जे पिकवलेलं आहे त्यातले आम्ही मग त्याचं कॉस्ट ऑफ कल्टिव्हेशन काढू. किती वर्षापासून ह्या कृषी सांख्यिकी क्षेत्रामध्ये आहात? म्हणजे विचारण्याचा हेतू हा आहे का गेल्या 10-15 वर्षाचा जर आपण जर मागोवा जर घेतला तर उत्पादन खर्चामध्ये साधारणतः किती टक्के गेल्या 10 वर्षाचा विचार जर केला तर वाढ झाली असं सांगता येईल? 10 वर्ष या स्कीमला आहे, पण प्रचंड प्रमाणात म्हणजे आकडेवारीच्या याच्यात आपल्याला सांगता येणार ना, पण 50%च्या वरती मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पाटील साहेब, एक शेतकरी म्हणून पहिल्यांदा आपल्याला विचारतो, कारण आपण पदवीधर आहात आणि जवळपास गेल्या 40 वर्षापासून आपण शेती करताय. 40 वर्षापासून शेतीचं जे काही उत्पादकता आहे, म्हणजे आज तुमच्याकडे सोयाबीन आहे, तुरीसारखं पीक आहे, तर त्याच्या उत्पादकतेत नेमका कसा फरक पडलेला आहे आणि शेतमालाचं जे काही मूल्य शेतकऱ्याला मिळतं? पूर्वी म्हणायचं की कापूस म्हणजे खानदेश ही सोन्याची कुऱ्हाड आहे, किंवा 1 क्विंटल कापूस जर घातला तर 1 तोळा सोना
त्याच्यामध्ये यायचं, या पार्श्वभूमीवर जो शेतमालाचा उत्पादकता किती वाढली आणि त्याचं मूल्य शेतकऱ्याला किती मिळतं याच्या संदर्भात काय सांगता येईल? माझ्या अनुभवाप्रमाणे आणि एकंदर देशाच्या उत्पादकतेचं लक्ष म्हणजे विषय जरी आपण लक्षात घेतला तरी 1947ला आपण 5 ते 6 कोटी टन सुद्धा अन्नधान्य उत्पादन करत नव्हतो. आज जवळपास 29 ते 30 कोटी टनाचं अन्नधान्य झालंय. बरोबर. दुधाचे महापूर आलेत, भाजीपाला सांडावा लागतो लोकांना, बरोबर. आणि फळं सुद्धा विक्री होत नाहीत. इतकी परिस्थिती म्हणजे जवळजवळ उत्पादनामध्ये 6 माझे झाले, माझ्या बरोबर देशभराच्या म्हणजे देश पातळीवरच्या शेतकऱ्याचे झाले. बरोबर. बरोबर. उत्पादनात 5 पट्टे वाढ झाले. मी जेव्हा शेतीला सुरुवात केली त्या दिवशी मी जिल्हा बँकेकडून सहकारी सोसायटीकडून 1800 रुपये कर्ज घेतलं होतं, तिथून माझी सुरुवात झाली. आणि आज 2017 साली जर तुम्ही माझ्यावर डोक्यावर किती कर्ज आहे म्हणत असाल तर 7.25 लाख रुपयेच आहे. माझी उत्पादकता 5 पटीनं वाढले. बरोबर. आणि खर्च मात्र माझा 1700 पटीनं वाढला. खूप वाढला. जो लेबर तुम्हाला 2 रुपयाला मिळत होता तो आता 200 रुपयाला झाला. जी युरियाची गोण तुम्हाला 20 रुपयाला मिळत होती ती आता 300 रुपयाला हिशोबानं झाले. मिळायला लागली आहे. उत्पादकता वाढली परंतु शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं नाही, त्याच्यामुळे आत्महत्या वाढत आहेत, बेरोजगारी वाढत आहे. हे त्याचे दुष्परिणाम पुन्हा दिसायला सुरुवात होतात. खर्चे साहेब, आपण पणन संचालक म्हणून खूप चांगलं काम केलेलं आहे. या पणनच्या संदर्भामध्ये खरं तर शेतकऱ्याचं तंत्रज्ञान, जसं तुपे साहेब म्हटले की तंत्रज्ञानाची स्पर्धा आता जागतिक झालेली आहे यामध्ये, की चिली आता उत्पादन काय करता आहे, तिकडं कोणत्या पद्धतीने उत्पादकता वाढवते, तसं पणनमध्ये खरंतः राज्यातल्या शेतकऱ्याला, देशातल्या शेतकऱ्याला बाजार व्यवस्था अधिकाधिक पारदर्शक करून देणे आणि मोकळी करणे हे आवश्यक होतं. त्या संदर्भामध्ये नक्की काय घडलेलं आहे गेल्या 15-20 वर्षामध्ये? देशामध्ये आपण अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण झालो, हे एक मोठं अचिव्हमेंट आपलं होतं आणि आहे. उत्पादकता आणि उत्पादन वाढते आहे हेही खरं आहे. आणि शेतकऱ्याला त्याच्या उत्पादनाचा जो भाव आहे तो त्याच्या उत्पादन खर्चाच्या आधारावर जर विचार केला तर त्याला समाधान त्याच्यामध्ये नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. या सर्वाच्या मागे जर आपण गेलो तर बाजार व्यवस्था आणि बाजार प्रणाली ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. बाजार व्यवस्थेचा जर विचार केला तर बाजार व्यवस्थेमध्ये आपण जे बरेचसे बदल करतो आहे, बरोबर, आणि सुधारणा घडवून आणतो आहे, त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आपण एकतर संपूर्ण बाजार व्यवस्था जी आहे, जी पूर्णतः नियंत्रित होती, त्यामध्ये आपण काही बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती नियंत्रणं कमी केलीत. बरोबर. विशेष करून फळं भाजीपाल्यावरची नियंत्रणं कमी केलीत. त्यानंतर आपण थेट विक्रीसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती परवानग्याही दिल्या आणि संत सावतामाळी बाजार सुरू केले आणि आपण त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती झेप घेतोय, प्रगती करतोय. शेतकऱ्याचा माल स्वतः थेट हा ग्राहकाला विकला, बरोबर, तर त्याला निश्चितच अधिक पैसे मिळतात, जास्त भाव मिळतो, हे आपल्याला अनुभवावरून दिसून आलेलं आहे. तसं पाहिलं तर अर्थशास्त्राच्या दृष्टीनं पणन व्यवस्थेमध्ये जर खूप सविस्तर अभ्यास केला तर बऱ्याच ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतं आणि आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की ग्राहक जो 1 रुपया देतो एखाद्या वस्तूचा, बरोबर, शेतीमालाच्या वस्तूचा, ते कुठलंही असेल, टोमॅटो असेल किंवा आपण म्हणजे नाशिवंत मालाचा विचार जर केला तर शेतकऱ्याला त्यातले फक्त 15 ते 20 पैसे मिळतात. बरोबर, म्हणजे 15 ते 20% फक्त उत्पादकापर्यंत मिळतात. हा, आणि बाकीचं सर्व मध्यस्थ म्हणजे हा शेतकरी माझा आयुष्यभर वर्षभर काम करतो आणि पिकवतो, त्याला 20 पैसे, बरोबर, आणि बाजार व्यवस्थेमध्ये काम करणारे जे घटक आहे ते साधारणतः 1-2 दिवस 4 दिवस काम करत असतील त्या पर्टिक्युलर मालासाठी, बरोबर, तर त्यांना 80 पैसे. बरोबर. अशी ही व्यवस्था, यामध्ये फार प्रचंड प्रमाणावरती सुधारणा करण्याची गरज आहे. हीच विसंगती कमी करण्याच्या दृष्टिकोनातून आज आपण चर्चा करतोय. मित्र हो, श्रीयुत ललित बहाळे जे शेतकरी संघटनेचे आहेत अकोला या ठिकाणाहून ते आपल्याशी संवाद साधतायत. ललितजी नमस्कार. हा, नमस्कार. ललितजी, आपण आता शेतकरी संघटनेत कार्यकर्ता, आपल्या संघटनेचेच कार्यकर्ते देखील या ठिकाणी म्हणजे निलंगा, लातूरवरून या ठिकाणी सहभागी आहेत. नक्की शेतमालाचा बाजारभावाच्या संदर्भामध्ये सद्यस्थिती काय आहे आणि उपाययोजना काय करता येतील त्या संदर्भामध्ये 1-2 मिनिटांमध्ये थोडंसं स्पेसिफिक काय सांगता येईल? शेतीमालाचा बाजारभाव असं जर आपल्याला म्हणायचं झालं तर खऱ्या अर्थानं बाजार तिथं निर्माण असायला पाहिजे. बर.
आजच्या परिस्थितीमध्ये हा कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा कायदा, आवश्यक वस्तूंच्या संबंधीचा कायदा, हा. निर्याती संबंधीचे धोरणं आणि निर्याती संबंधीचे कायदे, बियाण्यावरील नियंत्रणे, हे असे 154 कायदे आसपास आहेत ज्या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे ही सगळी नियंत्रणं शेतीमालाच्या भावावरची नियंत्रणं सरकारकडे जातात. बरोबर. हिंदुस्थानातील शेतीमालाच्या खरेदी विक्रीसाठी असलेली जी काही व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला बाजार म्हणता येणं कठीण आहे. बर. मग आता आपल्याला जर का शेतीमालाला बाजारभाव द्यायचा असेल तर पहिले बाजार निर्माण केला पाहिजे. अच्छा. म्हणजे हे सगळे कायदे कुठेतरी रद्द करणं फार आवश्यक आहे. आणि नंतर आणि जर का कायदे रद्द करायला उशीर होत असेल तर उपाययोजनेसाठी फक्त एकच गोष्ट मला दिसते आताच्या परिस्थितीमध्ये की आंतरराष्ट्रीय वायदे बाजाराचे भाव अधिक 10%. बर. अशी किंमत शेतकऱ्याला जर का त्या वाहनाची गेली तर मला वाटते सगळ्यांचा जो काही स्टॅटिस्टिशियन्सचं सगळं काम आहे तेही कमी होईल आणि सगळ्या शेतकऱ्यांना सुद्धा कळेल की आपल्याला काय भाव मिळणार आहे आणि कोणत्या गोष्टीचे जगामध्ये काय भाव आहेत. या ठिकाणी सगळे तज्ञ आहेत, विचारात हे नक्कीच घेतलं जाईल आणि खूप चांगला मुद्दा आपण या ठिकाणी उपस्थित केलेला आहे की आंतरराष्ट्रीय वायदे बाजारात ज्या किमती आहेत प्लस 10% ते द्यावं. तुपे साहेब, आताच आपण ऐकलं की बाळे साहेब हे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहेत आणि तज्ञ आहेत, तर त्यांनी म्हटलं की आंतरराष्ट्रीय वायदे बाजार म्हणजे तुम्ही जो मुद्दा सुरुवातीला घेतला होता की आपली स्पर्धा आंतरराष्ट्रीय आहे, तर काय सांगता येईल याच्या संदर्भात? आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या संबंधी एक 2-4 पिकांच्या आणि 2-4 फळांचाच समावेश करता येईल. हा शेतकरी महाराष्ट्रातला देशातला फार मोठ्या प्रमाणात विखुरलेला आहे आणि जोपर्यंत किरकोळ विक्रेता, रिटेलर आणि शेतकरी यामध्ये समन्वय न साधता दोघांमध्ये भांडणं लावण्याचा आणि ते भांडवल करून त्याचं वेगळ्या असं पद्धतीचं चित्र या महाराष्ट्रामध्ये गेली काही वर्ष निर्माण होतंय. आज मुंबई आणि पुणे ही 1.5-2 कोटीची बाजारपेठ फार मोठी बाजारपेठ आहे. एक्सप्रेस हायवेमुळे आपल्याला ती तयार झाली. 4-5 जिल्ह्यांची ती पोशिंदा असलेली बाजारपेठ. बरोबर आहे. पण त्या बाजारपेठेतला जो शेतमालाचा विक्रेता आहे तो असंघटित वर्गातला आहे, त्याला बसायला जागा नाही. बरोबर. टाउन प्लॅनिंग ऍक्ट मध्ये अशी तरतूद केलेली आहे की किती लोकसंख्येच्या घनतेच्या प्रमाणात मंडई उभ्या केल्या पाहिजे. बरोबर. या राज्यामध्ये तशा प्रकारच्या मंडया उभ्या राहिल्या नाही. मंडई ज्या आहेत त्या नियंत्रणात होत्या. आता नियंत्रणाचा विषय नाही, नियंत्रणाच्या बाहेर व्यवहार चालतात. आता पुण्यासारखी मंडई, मुंबईसारखी मंडई, नवी मुंबई वाशीचा बाजार झाला आपला, परंतु आपल्याला बसायला शेतमाल विक्री करता किरकोळ विक्रेत्यांना पुण्यासारख्या शहरात जागा नाही. ज्या दुकानासमोर तो बसतो त्या दुकानदाराला त्याला दररोज महिन्याला 10,000 रुपये 15,000 रुपये द्यावे लागतात. 500 रुपयापासून 2,000 रुपये पुण्यातल्या किरकोळ विक्रेत्याला पाठीमागच्या दुकानदाराला द्यावे लागतात, त्याला बसायला जागा नाही. मुंबईमध्ये हॉकर्स करता हॉकर झोन केलेले संपूर्ण देशामध्ये शेतमालाच्या विक्री करता भाजीपाला असेल, फळं असेल, फुलं असेल, का जी रिटेलची मोठी बाजारपेठ आहे. बाळे साहेबांनी सांगितलं की आपल्याला बाजारपेठ सुरुवातीला निर्माण करायला ती तयार नाही, विक्रेते तयार आहेत. तुम्हाला छोट्या गावापासून जर आपण बघितलं, छोटा आठवडे बाजार त्या ठिकाणी नाही, ऑनलाईनचा डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला. पुण्यासारख्या शहरात, मुंबईसारख्या ही बाजारपेठ अगोदर शेतकऱ्यांच्या तरुण मुलांनी डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला. तिला एक मर्यादा आहे. अजून आपला जो विकास होईल, जसं हे वाढत चालेल तसतसं त्याला आपल्याला संधी मिळतील. पण एकंदरीत आजच्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं कर्नाटक सरकारने महाराष्ट्राची दुधाची बाजारपेठ काबीज करण्याकरता वेगवेगळ्या उपाययोजना केल्या, त्यांचा उडपी असलेले हॉटेलवाल्यांना पकडले, त्यांनी तिथल्या दुधाला सबसिडी देऊन या ठिकाणी महाराष्ट्र आणि पुण्याची बाजारपेठ काबीज करतायत. गुजरातने तेच केलंय. अमूलचं दूध आता तुमच्या अमूलचं दूध आलं नगरपर्यंत यायला लागलं. अगदी महाराष्ट्रात संकलन सुरू करून त्या ठिकाणी विक्री सुरू केली. आज तशाच पद्धतीचं भाजीपाल्यामध्ये कर्नाटक असेल, आंध्र असेल, गुजरात असेल, ते महाराष्ट्राचं बाजारपेठ घेत आहेत. मध्य प्रदेश सारखे राज्य महाराष्ट्रामध्ये भाजीपाल्याच्या बटाटा असेल, अगदी कांद्यामध्ये ते पुढे गेले. जी राज्य राजस्थान सारखं राज्य होतं, कर्नाटक सारखं राज्य होतं, ती कांद्या प्रत्येक राज्य आता शेतमालाच्या बाजारभावाच्या संदर्भात आणि व्यवस्था निर्माण करण्याच्या संदर्भामध्ये प्रयत्न करत आहे. आणि महाराष्ट्राने नेमके कोणते प्रयत्न करायला पाहिजेत असं वाटतं? महाराष्ट्राने प्रयत्न हे करण्याची गरज आहे की आता तुम्ही नियमनमुक्ती केली, पण या ठिकाणी आठवडे बाजारच्या जागा नाहीत. आता जागा नाही तर हॉकर झोन करा.
आता मोबाईल ज्या व्हॅन्स आलेल्या आहे, व्हिजिटेबल मोबाईल व्हॅन, मला वाटतं की आपण खर्चे साहेबांचं थोडंसं हे घेऊया. खर्चे साहेब, की आता राज्य शासनाने संत सावतामाळी बाजार जो अगदी मंत्रालयामध्ये देखील सुरू केलेला आहे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या यांनी जो आहे तो थेट जे काही शेतकरी उत्पादक गट आहे तर त्यांना त्या ठिकाणी बाजार व्यवस्था निर्माण करून देण्याचा प्रयत्न झालेला आहे. या संदर्भात काय होतंय, काय सांगता येईल? माझ्या माहितीप्रमाणे जवळपास आता 150 बाजार अशा पद्धतीने कॉर्पोरेशन एरियामध्ये आता सुरू करण्यात आलेले आहेत. होय, हे अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे आणि याचा परिणाम जो आहे हा दिसतो आहे. आपण जर त्या बाजारांमध्ये गेले तरी सुद्धा लक्षात येते की तिथे थेट ग्राहक येतो आणि माल घेतो आणि तो समाधानी आहे. त्याचबरोबर जो विक्रेता आहे तो तिथे शेतकरी आहे किंवा त्याबरोबर शेतकऱ्याबरोबर काही लहान व्यापार करणारे सुद्धा लोक तिथे येतात, ते सुद्धा समाधानी आहेत कारण त्यांना चांगला भाव मिळतोय. आणि त्यांचा थेट ग्राहकाशी संबंध येतो. ग्राहकाच्या अपेक्षा यामध्ये करतात आणि skill वाढतं. मला एक 3-4 मुद्दे महत्वाचे सांगायचे आहे की जे आपल्या या संपूर्ण बाजार व्यवस्थेला एक दिशा देणारे ठरू शकतात आणि ते आवश्यक आहे. कारण देशमुख साहेब म्हटले तसं एक खूप मोठं म्हणजे कार्यक्रम आहे हा, खूप मोठं व्यवस्था आहे. परंतु आपल्याला त्या दिशेने आपण जाणं हे गरजेचं आहे. पहिली गोष्ट याच्यामधली अशी आहे की आम्ही मूल्यवर्धन जे आहे, मूल्यवर्धनाचा विचार केला तर आजही ग्रामीण भागामध्ये आम्ही शेतावरती मालाला स्वच्छ करून बाजारामध्ये आणत नाही. शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर शेतकऱ्यांनी त्यांचे म्हणजे जर गट स्थापन केले, त्यांच्या कंपन्या स्थापन केल्या ज्या काही प्रमाणामध्ये झाल्या आणि त्यासाठी आपण खूप प्रयत्न केले. शासनाने आता सध्याच्या शासनाने आमच्या खूप प्रयत्न त्या बाबतीत केले आणि ह्या कंपन्या चांगल्या चाललेल्या आहेत. या कंपन्यांना पण मार्गदर्शन करणं, या कंपन्यांचे संपूर्ण बॅकवर्ड लिंकेजेस, फॉरवर्ड लिंकेजेस, म्हणजे शेतकऱ्यांना बी बियाणे पुरवठ्यापासून, खतं पुरवठ्यापासून, औषधं पुरवण्यापासून तांत्रिक ज्ञान पुरवण्यापर्यंत आणि त्याचबरोबर बाजार व्यवस्था त्याची परत त्याचा माल तयार जो झाला त्या मालावरती प्रक्रिया, सुरुवातीची प्राथमिक प्रक्रिया आणि त्याबरोबर दुसरी प्रक्रिया हे सुद्धा करणं ह्या कंपन्या करू शकतात. आणि आपण म्हणले तसं निर्यातीच्या बाबतीमध्ये सुद्धा ह्या कंपन्या पुढाकार घेऊ शकतात. म्हणजे जिथपर्यंत ह्या जातील, जितकं काम ह्या करतील तितकं थोडं आहे. आणि अशा जर ठिकठिकाणी ह्या कंपन्या काम करायला लागल्या शेतकऱ्यांच्या, तर शेतकऱ्यांच्या कंपन्या शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने ते शेतकऱ्यांसाठी निर्माण केलेली ही बाजार व्यवस्था निर्माण होईल आणि हे बरेचसे प्रश्न सुटतील. तिसरा प्रश्न असा आहे याच्यामध्ये की आम्ही पाहिलं की प्रक्रिया जी होते ती आज आपल्या देशामध्ये आपण म्हणतो एक्सपोर्ट वाढले, हे सगळं खरं आहे, परंतु याहीपेक्षा फार मोठ्या प्रचंड प्रमाणावरती आम्हाला वाढवता येऊ शकते. कारण आम्ही आजही 2 किंवा 3% मालावरती प्रक्रिया करतो, व्हेअरॅज बाहेरच्या देशांमध्ये म्हणजे विकसित देशांमध्ये 80 ते 90% मालावर प्रक्रिया होते. मलेशियासारखा जो देश आहे त्यातही जवळजवळ 60% मालावर प्रक्रिया होते. इंग्लंड अमेरिकेमध्ये तर 90% मालावर होते. ती आम्हाला वाढवण्याची गरज. त्यासाठी काय धोरण असावं, त्यासाठी आम्हाला हे करावं लागेल. जसं मी शेतकऱ्यांच्या कंपन्या म्हणालो, उत्पादक कंपन्या, त्याचबरोबर शासनाने सुद्धा यामध्ये आम्हाला अधिक हे विचार करावा लागेल. आणि आपण ऐकलं आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि पंतप्रधान महोदयांनी सांगितलं की अन्न प्रक्रिया उद्योगासाठी आपल्याला आता चालना द्यायची आहे आणि ते अतिशय शास्त्रशुद्ध असा कार्यक्रम त्यासाठी ते राबवण्याचा आपला कार्यक्रम आहे. त्याच्यानंतर एकच 1-2 मुद्दे आणखी महत्वाचे आहे याच्यामध्ये की कराराच्या शेतीच्या संबंधित आम्ही कायदा केला. प्रचंड प्रमाणावरती गैरसमज आणि कोणीही त्याचं फार थोड्या लोकांनी समजून घेतलं. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग. कराराच्या शेतीमध्ये आम्ही शेती कोणाला देत नाही, आम्ही शेती करतो, पण आम्ही भाव ठरवतो. म्हणजे शेतकरी भाव ठरवतो, घेणाराने तो घ्यायचा की नाही ते त्याने ठरवायचं, तो करार होतो, म्युच्युअल अग्रीमेंट आहे. आणि त्या केसमध्ये जर जास्त प्रमाणावरती आम्ही हे कराराच्या शेतीला जर वाढ दिली, म्हणजे बढावा जर दिला याला, तर खूप प्रश्न सुटतील. याच्यामुळे उद्योग वाढतील, याच्यामुळे प्रक्रिया उद्योग वाढतील, निर्यात वाढेल आणि याचबरोबर रिटेल मार्केटिंग सुद्धा याच्यामुळे वाढेल. ब्रँडिंग त्याच्यात शक्य होईल, कारण माल मिळेल त्यांना. याच्यामध्ये कराराच्या शेतीच्या संबंधीचा सर्वकष कायदा केंद्र शासन आता लवकरच आणते आहे. त्याचं म्हणजे तयार करण्याचं काम चाललंय, वेगवेगळ्या ठिकाणी चर्चा होत आहेत आणि त्यामध्ये कसं सर्वकष असा हा कायदा कसा होईल असं जर केलं तर मग मी शेतकरी म्हणून मी डिक्टेट करणार
बरोबर. म्हणजे मी मग एकटा म्हणजे नाही आता करू नेहमी जी चर्चा होते की शेतमालाचा भाव ठरवण्याचा अधिकार हा उत्पादकाला नाही, शेती उत्पादकाला. हा तो एकच याच्या घटक संदर्भामध्ये नाही, हा करायची एकच शेती- घटक असा आहे बरोबर. की ज्यांनी उत्पादन केलेल्या मालाचा भाव हा घेणारा ठरवतो. बरोबर. आणि इतर कोणतीही वस्तू अगदी साधा पेनापासून तर कुठल्याही एमआरपी लिहितो त्याच्यावर. हा तो उत्पादक ठरवतो की या किमतीला मी विकणार Right. आणि घ्यायचं असेल तर घ्या. बरोबर. मग इथे आमच्या शेतकऱ्यांच्या कंपन्या, शेतकऱ्यांचे गट, शेतकऱ्यांच्या ऑर्गनायझेशन्स हे पण जास्त सर आता हा शेतमाल हा नाशवंत आहे. त्या ठिकाणी समजा तुम्ही मेथीच्या गड्डीला तुम्ही आधी ठरवलं 10 रुपये एमआरपी त्या म्हणूनच ठिकाणी प्रक्रिया- जर आहे, तर त्या ठिकाणी जर तो माल जर म्हणजे ग्राहकांनी विकत जर घेतला नाही तर तो नाशवंत असल्यामुळे तो देशमुख साहेब म्हणाले तसं आहे त्याच्यामध्ये हा. की याला तुम्हाला संपूर्ण आमचं व्हॅल्यू चेन डेव्हलप करायला आमचं लागेल. शास्त्र जे आहे संशोधन करावे लागतील, प्रोडक्शनचं स्टॅगरिंग करावं लागेल, प्रोडक्शनचं प्लॅनिंग करावं लागेल, शेतकऱ्याला प्रत्येकाला त्याला त्याच्यासाठी मार्गदर्शन करावं लागेल आणि त्याला प्रोसेसिंगचं सुद्धा व्यवस्था म्हणजे मेथी आम्ही आता ते आम्हाला सवय लागली की आम्ही फ्रेशच खातो. हो, हो. पण आम्ही इतर देशामध्ये जर पाहिलं तर कोथिंबीर सुद्धा फ्रेश कोणी खात Yes, yes, नाही, yes. पावडरच सगळं खातात process. कोथिंबीरची. आम्ही जर मेथीची पावडर खायला शिकलो, आमच्या आज्या पणज्या आमच्या ते भाज्या वाळवून ठेवायच्या कारण त्यावेळेला वर्षभर मिळत नसत फ्रेश, बरोबर. पण ते आम्हाला चालायचं. पण आता अलीकडे आम्ही बदलल्या सवयी, पण त्या बदलल्या पाहिजेत अजूनही की जेणेकरून शेतकऱ्याला आम्हाला त्याचा प्रोसेसिंगचा फायदा मिळू शकेल. म्हणजे ऑटोमॅटिकली शेतकऱ्याला आज जो भाव मिळतो त्याच्यापेक्षा जास्त मिळेल. बरोबर. याच्याशिवाय तर लॉजिस्टिक सपोर्टही वाढवणं गरजेचं आहे. पाटील साहेब, मी आपल्याकडे येतो की आता सरांनी सांगितल्याप्रमाणे जे शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत जवळपास राज्यामध्ये कृषी विभाग, आत्मा, एमएससीपी अशा विविध माध्यमातून 700 पेक्षा जास्त स्थापन झाले आहेत आणि चांगल्या पद्धतीने त्यांच्या यशोगाथा आता येत आहेत की जसं 14 रुपयांनी जो गहू जात होता तो पॅकिंग करून 21-22 रुपयांनी त्या बाजारपेठेमध्ये विकतायत. संत सावतामाळी बाजार व्यवस्था की ज्या ठिकाणी उत्पादक थेट आता विकू शकतो. मेकॅनायझेशन ज्याला आपण म्हणतो, उत्पादन खर्च कमी करण्यासाठी यंत्राचा वापर तो छोटा शेतकरी करू शकत नाही कारण त्याची लँड होल्डिंग कमी असते. त्या ठिकाणी गट शेती जर केली तर त्याच्या माध्यमातून येऊ शकेल. आता उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान चालवलं जातंय. तो खरोखर तुम्हाला काय वाटतं की अशा प्रकारच्या उपाययोजना खरोखरच शेतकऱ्याचं अर्थशास्त्र मूलगामी स्वरूपात बदलण्यासाठी कितपत उपयुक्त आहेत? पहिल्यांदा जमिनीचे तुकडे कसे होतील हा ह्याच्यासाठी प्रयत्न सातत्याने करायचा. हा त्याच्यावर जमीन धारणा कायदा तयार करायचा. त्याचे जमीन कसे कमी करीत होतील बसायचं आणि ते अगदी 4-5 म्हणजे 2 एकरवर 85% शेतकरी आज देशभरातला इथं आलाय. बरोबर. आणि ज्यावेळेस आता तो आत्महत्या तर शेवटाला गेलायच आणि आता रसातळाला जायची जेव्हा पाळी आली तेव्हा मग तुम्ही गटशेती करा किंवा अशी शेती करा, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आता कॉन्ट्रॅक्ट सांगितलं, फार्मिंग करायची करा. शेती. हा. हे अत्यंत शेवटच्या क्षणाला सांगितलेल्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे ह्याच्यात काही तथ्य नाही. बर सुरुवातीला तुम्हाला जगभराबरोबर तुम्हाला जर स्पर्धा करायची असेल तर जागतिक पातळीवर आज काय लँड हुंडिंग आहे हा. जे जगामध्ये एक्सपोर्ट करतात हा हा त्यांच्याकडे दुसऱ्या काय इन्फ्रास्ट्रक्चर आहे, आता मी अमेरिकेत तंत्रज्ञानाचं काय स्वातंत्र्य जवळपास आहे. 2,000 3,000 एकरची शेती आहे. कॉर्पोरेट पद्धतीने शेतकरी शेती करतो. आणि मग इथं 50 एकरची शेती सुद्धा परवडत नाही आणि 5-5 एकरचे शेतकरी तर 85% पाटील साहेब, आपण असतील. याच मुद्द्यावर पुढे चर्चा सुरू ठेवणार आहोत. आपण चर्चा करत होतो पाटील साहेब याच मुद्द्यावर की शेतमालाला बाजारभाव देण्याच्या संदर्भामध्ये हे जे काही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आणि बाकीच्या ज्या व्यवस्था आहेत त्या कितपत उपयुक्त आहेत. आपण म्हणता की त्याच्यावर हे नाही, पण नक्की काय करणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? याच्यासाठी स्पष्टच म्हणाला की जगाबरोबर जर आपल्याला स्पर्धा करायची असेल तर त्यांच्याप्रमाणे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायला आपल्याकडे संधी दिली पाहिजे. हा हा आज एसेन्शियल कमोडिटी ऍक्ट खाली जे सगळे अन्नधान्याच्या वस्तू त्याच्यामध्ये घेऊन त्याच्या जास्तीत जास्त म्हणजे बाजारपेठेमध्ये किमती स्थिर आणि कमीत कमी कशा असतील बरोबर. ह्याची गेली 70 वर्षे सातत्यानं त्याच्यावर नजर ठेवले. अजून एक चर्चेमध्ये सहभागी होत आहे सिंधुदुर्गवरनं माजी आमदार श्रीयुत अजितजी गोगटे साहेब. अजितराव नमस्कार. हा नमस्कार, अजित गोगटे बोलतोय. साहेब, आपण माजी आमदार म्हणजे लोकप्रतिनिधी आहात, पण सगळ्यात महत्वाचं हे आहे की आपण सिंधुदुर्ग देवगड या ठिकाणी जो काही आंबा उत्पादक संघ आहे तर त्याचे आपण अध्यक्ष आहात आणि शेतकऱ्यांना पुढे जाण्याच्या संदर्भामध्ये आपण काम करताय. आपल्या भागामध्ये आंबा, काजू आणि भात ही प्रामुख्याने पिकं आहेत आणि थोडीशी मसाला पिकं आहेत. तर त्याच्या बाजारभावाच्या संदर्भामध्ये सद्यस्थिती काय आहेत आणि चांगला बाजारभाव मिळावा म्हणून आपण काय काय उपाययोजना सुचवू शकता? हा, आताची सद्यस्थिती अशी आहे कोकणामध्ये, मी आता देवगडच असं नाही, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, साधारण ह्या भागात भात आणि आंबा म्हणजे फळ पिकांमध्ये आंबा हे महत्वाचं कॅश क्रॉप आहे. आंब्याच्या खाली काजू आहे. आंबा, काजू, कोकम, फणस म्हणजे ही सगळी जी फळ पिकं आहेत ही ह्या कोकणात होतात. आता त्यातलं कॅश क्रॉप महत्वाचं म्हणजे हापूस आंबा. बरोबर. हे मुख्य पीक आहे आणि यंदाच ह्या वर्षाचा जर तुम्ही तुलना केली तर ह्या वर्षीचा बाजारभाव जो अपेक्षित होता तो मिळालेला नाही.
हा, हा. काय त्याची कारण आहे? त्याचं महत्वाचं कारण म्हणजे एक कर्नाटक हापूस बरं, हा एक मोठा आम्हाला स्पर्धा झाली. बरोबर. हा, आणि कर्नाटक हापूसच्या मोठ्या आवकमुळे यंदाचे बाजारभाव आमचे अपेक्षित सुरुवातीला जे दर मिळतात चांगले ते बर, मिळाले नाही. बर. यंदा उत्पन्न चांगलं होतं, बर, पण एकंदर आंब्याचा विचार केल्यानंतर गेले 4-5 वर्षाचं हा, हा. आंब्याचं उत्पन्न हा. हे फारच घटत चाललेलं आहे असं लक्षात येतंय. बर. आणि त्याची कारणं आहेत. हा, हा. त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे फ्रूट सेटिंग न होणं. मग वातावरणातील बदल हे प्रामुख्यानं कारण आपल्याला म्हणता येईल. वातावरणातील बदल हे गोटे आहे. साहेब, दुसऱ्या एका विषयाकडे मला तुमचं लक्ष वेधायचं आहे की हा. जो खर्च साहेबांनी काढला की बाजार व्यवस्थेमध्ये जे ठिकाणी 1 रुपया ग्राहक देतो तो फक्त 15 ते 20 पैसे उत्पादकाला मिळतात. आंबा आणि काजू उत्पादकांच्या बाबतीमध्ये काय परिस्थिती आहे? काजूची यंदा जरा स्थिती बरी होती, बर. चांगली होती. म्हणजे जरा यंदा काजूला 150 रुपयापर्यंत जवळपास किलोला दर मिळाला, बर. म्हणजे काजू उत्पादकाला. हा, हा. पण काजूचं उत्पादन कमी होतं. पण खर्चे साहेब जे सांगतायत, आता खर्चे साहेब पणन मंडळाचे सुद्धा डायरेक्टर मार्केटिंग होते हा, हा. आणि चांगला माझा त्यांचा परिचय आहे. पण त्यांनी सांगितली ही वस्तुस्थिती आहे. हा, हा. म्हणजे आम्ही आता आंबा इथे ग्राहकाला 1000 रुपये डझनानं जात असेल, बर. आम्हाला किती मिळतात? आम्हाला 200, 300, 250, याच्या 300च्या वर आम्हाला मिळत नाही. म्हणजे साधारणतः 20 ते 30% फक्त तुम्हाला हा. मिळतात. मग हा अगदी, पैसा अगदी. जर तुम्हाला जास्त मिळावा म्हणजे बाजार व्यवस्थेतला काही भाग हा शेतकऱ्याकडे वळावा म्हणून तुम्ही काय केलंय का तुमच्या भागामध्ये? हा, आम्ही अनेक आमच्या संस्थेच्या मार्फत वेगवेगळ्या योजना केल्या. त्याच्यामध्ये यंदा आम्ही यशस्वी झालो होतो. आम्ही GI टॅग मिळवायला. अरे वा. रत्नागिरीवाल्यांनी GI घेतला, पैठण आणि देवगड हापूसला GI टॅग घेतलाय. बर. पण ह्याच्यासाठी आमचे 4-5 लाख रुपये खर्च झाले संस्थेचे. बर. विद्यापीठाचा आग्रह हापूसला टॅग मिळावा म्हणून. बर. आता हापूसला टॅग कसा काय मिळेल? हा. हापूस हे जनरल टर्म झाले, बरोबर. म्हणून रत्नागिरीवाल्यांनी वेगळा घेतला. रत्नागिरी हापूस वेगळा आणि देवगड हापूस वेगळा. देवगड हापूस वेगळा. आम्ही दोघांनाही टॅगचे अर्ज केले होते, आम्हाला मिळाले ते. बरं, बरं. आणि आता त्याची कार्यवाही खऱ्या अर्थाने पुढच्या म्हणजे जी ग्राहकांची फसवणूक होते आणि देवगड हापूस किंवा रत्नागिरी हापूस जे ओरिजिनल मिळायला पाहिजे तो आता त्यांना पुढच्या वर्षापासून ती फसवणूक होणार नाही. बरोबर, बरोबर. गोपटे हा, साहेब, आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करताय त्या ठिकाणी आणि चांगल्या पद्धतीने संघ निर्माण करून शेतकऱ्यांना बाजारपेठेमध्ये कसं चांगलं मूल्य मिळेल या संदर्भात आपण प्रयत्न करतायत. आपण दूरदर्शनला या ठिकाणी ही जी माहिती दिली त्याबद्दल मी आपला आभार व्यक्त करतो. धन्यवाद. देशमुख साहेब, मी आपल्याकडे येतो की जसं आता त्यांनी सांगितलं की कोकण कृषी विद्यापीठातले ते एक आहेत. नक्की ह्या बाजार व्यवस्थेमध्ये अधिक मूल्य हे उत्पादकाला मिळावं म्हणून आपल्या विद्यापीठांनी काही संशोधन केलं असेल तर आपल्याला काय वाटतं की काय काय सुचावं असं वाटतं की हे जर केलं तर शेतकऱ्याकडे थोडंसं बाजार मूल्य अधिक येईल? गोपटे साहेबांनी जे सांगितलं GIचं, आता विदर्भातल्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आम्ही संत्र्यासाठी GI मिळवलेलं आहे. पण मार्केट जे आहे म्हणजे संत्र्याचं मार्केट टेबल बरोबर आपल्या इकडे आहे व्हेरायटी जे आहे टेबल पर्पज म्हणून त्या व्हेरायटी आलेल्या आहेत. हा, प्रोसेसिंगच्या व्हेरायटी नाही आहे. बरोबर. त्याच्यामुळे ज्याला जे ठराविक मार्केट आहे दिल्ली, मद्रास, ठीक आहे, तो भाग झाला. मला फक्त एका जनरल विषयावर यायचंय की शेतकऱ्याला बाजार मूल्य त्याच्या उत्पादनाचं जास्त मिळावं म्हणून आपल्याला काय उपाययोजना सांगता येतील? म्हणजे काय करावं शेतकऱ्यांनी आणि शासनाने, असं काय वाटतं आपल्याला? फक्त मार्केट आता आपल्याला एक्सपोर्टच हेच एक पर्याय आहे. कारण त्याला प्रोसेसिंगला आता नवीन व्हेरायटीज आपण हे करतोय, पण सध्या स्थितीत मला असं वाटतं साहेब की एक्सपोर्ट हा तर आपण करतोच आहोत, परंतु त्याचबरोबर मी मग सांगितल्याप्रमाणे जवळपास $20 बिलियन ॲग्रिकल्चरचा इम्पोर्ट आहे. आता गेल्या 2-3 वर्षाचा अभ्यास केला तर फळांची, ताज्या फळांची आयात ही खूप झपाट्यानं वाढली. जवळपास म्हणजे $3,500 कोटी पर्यंत आयात आहे. तर ती आयात रोखणं हा देखील आपल्या शेतकऱ्यापुढे मोठं चॅलेंज आहे. तुपे साहेब काय सांगता येईल याच्या संदर्भात? नाही, 100% खरं आहे का आयातीला काही निर्बंध आपल्याला आणावे लागतील. दुसरी गोष्ट, आता साहेबांनी सांगितलं की कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा सरकारने प्रयोग केला, पण या देशामध्ये कंपन्यांनी ह्या क्षेत्रामध्ये ज्या प्रमाणात उतरायला पाहिजे होते ते उतरल्या नाही. त्याचं कारण असं आहे की कुठलंही कॉर्पोरेट सेक्टर असेल किंवा गुंतवणूकदार असतील किंवा वित्त संस्था असतील, ह्या ज्या क्षेत्रामध्ये प्रॉडक्टिव्हिटी आहे, जे क्षेत्राचं नेटवर्क प्लसमध्ये आहे त्या क्षेत्रात जातात. ते बांधकाम असेल, व्हेकलचं असेल, बरोबर, वेगवेगळ्या क्षेत्रात जातात. शेतीमध्ये निगेटिव्ह नेटवर्क आहे आणि त्यामुळे या क्षेत्रामध्ये गुंतवणूक यायला तयार नाही. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की अनिश्चितता खूप आहे, जसं वातावरणातील बदल आहे आणि इकडे आपलं पर्जन्यधारी शेती आहे, संपूर्ण मान्सून आधारित, आपला ही मोठी समस्या आहे. निसर्गाचा प्रॉब्लेम आहे. ते प्लस नेटवर्क मध्ये जात नाही. 250 पटीने म्हणजे आता आपल्या विद्यापीठांमध्ये जो अभ्यास झालाय त्याच्यात उत्पादन खर्च हा 250 पटीवरती गेलाय.
बरोबर. गेल्या 20-25 वर्षात. बरोबर. द्राक्षाला गेल्या 40 वर्षात इतका कमी भाव चालू वर्ष आंतरराष्ट्रीय खरंय, बाजारपेठेमध्ये खरंय, मिळाला, खरंय. म्हणजे हे खूप खूप मोठं मोठं आहे. म्हणजे पण जागतिकीकरण आपल्याकडे उत्पादन खर्च कमी करण्याकरता एक रेग्युलेटरी अथॉरिटी नेमण्याची गरज आहे. बर. 550 रुपये किलो कांद्याच्या बियाचा दर आहे निघतो. पॅकिंग, प्रोसेसिंग आणि सारं धरलं तर कांदा बी विकायला पाहिजे 1000 रुपये किलोनी कंपन्यांनी, 500 रुपये नफा धरा, त्या विकतात 3500 रुपये किलो. तुम्हाला सांगतो 5 लाख रुपये किलो टोमॅटोचं बी, बर. 3 लाख रुपये किलो कारल्याचं बी आणि सारे बी, म्हणजे अफाट अशा पद्धतीनं सीड्स इंडस्ट्री आज एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रॉफिटेबिलिटी मध्ये आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये 1000 बनावट बोगस सीड्स कंपन्या आज धुमाकूळ घालतायत. तुम्हाला सांगतो ऑर्गॅनिक फर्टिलायझरच्या याच्या संबंधीचा अनेक काही धरबंदच नाही. केमिकल फर्टिलायझर्स मधलं जे लिक्विड केमिकल फर्टिलायझर इम्पोर्ट होतंय त्याच्यामधलं जर आपण अंतर पाहिलं तर ते 1,500 रुपयांनी विकायला पाहिजे. 1919 गोणी ती 3000 रुपयाला विकते. आता तुम्ही जर मोबाईल घ्यायला गेले ते कंपनी किंवा विजेचे दर ठरवण्यासाठी इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिटी आहे. बरोबर. उत्पादन खर्च कारण आता जो ट्रॅक्टर 25 वर्षापूर्वी ट्राय सारखी अथॉरिटी आहे, ट्राय सारखी अथॉरिटी या आहे, साऱ्या याच्यामध्ये सारखी अथॉरिटी आणि म्हणून कंपनीमध्ये आता आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चाच्या मार्ग जो कंपन्याचा आहे, छोट्या कंपन्यांचा आहे, त्याच्या अफाट किमती वाढवलेल्या आहेत त्यांनी. त्याच्यामधलं जे अंतर आहे विद्यापीठाचा जर आपण विचार केला साऱ्या बियाणांचा दर तर हा फक्त 25% आहे आणि त्यांचा 75% वाढ. म्हणजे याच्यामध्ये जसं जेनरिक मेडिसिन आहे तसं काही टर्मिनॉलॉजी अग्रिकल्चर मध्ये आणता येईल का असं वाटतं का? जेनेरिक मेडिसिन मध्ये तेच आहे, विक्रेत्यांची साखळीच पैसे खाते. देशमुख साहेब काय सांगता येईल याच्यामध्ये? साहेब म्हणतायत त्याच्यामध्ये वस्तुस्थिती आहे की 15 रुपयाची गोष्ट 500 रुपयाला विकली जाते, तसं मेडिकल मध्ये पण होतंय त्या ठिकाणी जे आहे. तर असं काही जेनरिक पद्धतीने कृषी निविष्ठा जे आहेत, पाटील साहेब तुम्ही त्याच्यात हे करू शकता की काय करता येईल याच्यामध्ये कृषी निविष्ठांचं नियंत्रणाच्या संदर्भात, भाव नियंत्रण आणि एकंदर बाजार व्यवस्था? बियाण्याच्या बाबतीत शासकीय पातळीवर जेवढं संशोधन होऊन बियाणं तयार झालंय त्याच्यापेक्षा खाजगी संस्थेनेच अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीचं बियाणं तयार केलं. आता त्याच्या बियाण्याची आपण आपल्या उत्पादनाचा नाही खर्च सर, मला नाही- फक्त एकच मुद्दा फक्त हे करायचा आहे की आता खासगी कंपन्या शेतकऱ्याची लयलूट करतात, हा मुद्दा आहे. विद्यापीठांनी चांगल्या व्हरायटी काढले पण त्यांचं क्षेत्र मर्यादित असल्यामुळे उत्पादन होत नाही. तर त्या ठिकाणी शेतकरी गट जो आहे, तुमच्या लातूरमध्ये देखील काही सोयाबीनचे बीजोत्पादक गट आहेत, अशा पद्धतीने गटांनी शेतकऱ्यांनी स्वतःचं बियाणं निर्माण करून कंपनी जर केलं कंपन्याची तर काय स्पर्धा होईल? तयार झाली, हा. स्पर्धा झाली, उत्पादन कंपन्याची संख्या वाढली तर आपोआपच ते कमी होईल. हा हा. जोपर्यंत मोनोपोली त्यांच्यात आहे तोपर्यंत नफ्याचं प्रमाण त्यांचं वाढतच राहणार आहे. प्रायव्हेट कंपन्या मोनोपोली त्याच्यामुळे करण्यापेक्षा आपण त्यांना एकट्यानं दोष देऊन काही चालत नाही. त्याच्यामध्ये बैकोचे कॉटनचे दर कमी केले सरकारने, त्यांच्यावर नियंत्रण नियंत्रण बीटी कॉटनचे दर कमी नियंत्रित केले. त्याच्यासाठी कायद्याचा वापर केला. पण अन्य उत्पादन खर्च ट्रॅक्टर असेल, रोटावेटर असेल, इतर बरोबर. मशिनरी असेल, बरोबर. याचे दर कमी. एका कंपनीचा रोटावेटर 80,000ला भेटतो, 1.5 लाखला भेटतो, दुसरीचा 60,000ला भेटतो. शेतकरी काय करतील? दुसरी गोष्ट अशी, एका औषधाची किंमत 900 रुपये, आता ते जीएसटी मध्ये होईल असं मला वाटतंय. किती होईल ते बघायला पाहिजे. आता देशाचे कृषी मंत्री राधामोहन सिंग आणि हे सारे कंपन्यांबरोबर वाटाघाटी करायला बसले. 25% म्हणजे 15% ते राजी झाले. सरकारचा हट्ट आहे 25% करा. म्हणजे इतके दिवस ह्या ज्या इन्सेक्टिसाइड्स आणि पेस्टिसाइड्स कंपन्या 25% लुटतच होत्या का? आणि प्लस हा जो 12% किंवा 6% जीएसटी तो वेगळा. बरोबर. म्हणजे आता त्याच्या संदर्भात तर आपण तुपे साहेब चर्चा करूच. आता तुपे साहेब आपण काहीतरी बोलत होतो या विषयाच्या संदर्भामध्ये. आतापर्यंतच आपण चर्चा जी बघितली तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते, आपण मान्य केलं आहे आणि करावंच लागणार आहे की आपण मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये आहोत. बरोबर, ग्लोबल झालो आहोत आपण. मग मुक्त अर्थव्यवस्था ग्लोबल व्यवस्थेमध्ये आम्ही शेतकऱ्यांची जी काय आम्ही जे आमचं संघटन आहे, म्हणजे शेतकऱ्यांचे आम्ही गट म्हणतो, कंपन्या म्हणतो, ह्या कंपन्यांचं फेडरेशन होऊ शकतं, या कंपन्यांचं नॅशनल फेडरेशन होऊ शकतं, स्थानिक फेडरेशन्स होऊ शकतात तालुक्याला. आम्ही ही ताकद निर्माण करून आमची ब्रँड निर्माण केली पाहिजे. आम्ही शेतकऱ्यांची ब्रँड निर्माण केली पाहिजे. आम्ही आमचं सीड प्रोड्यूस करून शेतकरी सीड किंवा फार्मर्स सीड म्हणजे आमचं सीड आमच्या म्हणजे कंपनीमध्ये तरी आम्हीच लोक काम करतो, आमचेच शास्त्रज्ञ काम करतायत.
पैसे त्यांच्याजवळ असतील, पण आम्ही शेतकऱ्यांची ताकद जी आहे आमची, आमच्यावरच ते घेत आहे, आम्ही त्यांचंच बी घेतोय आणि आम्ही आणि ते शासन पेरतोय. पुढाकार देत आहे म्हणून आता त्यांना ते तर प्रॉफिट करणे आणि त्यांनी काय भावाने विकावं तर तुम्ही तर अगोदरच सांगितलं की त्यांच्या किमती ते ठरवतात. बरोबर. फक्त आम्हीच अशा आहोत की आमच्या किमती दुसरे लोक ठरवतात आमच्या मालाच्या. ही एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. याच्यामध्ये सुद्धा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचं मी अगोदरच एकच वाक्य बोललो की याच्याबद्दलचं अजूनही पूर्णतः म्हणजे कोणालाही काहीही दोष न देता पूर्णतः आकलन सगळ्यांना व्यवस्थितपणाने झालेलं नाही. म्हणजे इथे कॉर्पोरेट सेक्टरचं आणि मग ती जमीन एकत्र करायची असं नाही आहे. प्रोड्युसर कंपनी माझी जी असेल 100, 200, 500 शेतकऱ्यांची, ते एक अर्ध्या एकराचं बियाण्याचे प्लॉट्स देतील लोकांना आणि बियाणं प्रोड्यूस करतील. त्यांच्याकडे माझ्यासारखा देशमुख साहेबांसारखा किंवा आपल्यासारखा कोणी तज्ज्ञ असेल आणि तो मार्गदर्शन करेल त्या कंपनीला, जे आज एका शेतकऱ्याला कोणी करू शकत नाही. बरोबर. पण हे जर प्रोड्युसर कंपनी किंवा शेतकऱ्यांच्या ऑर्गनायझेशननी करायचं म्हटलं तर हे शक्य आहे. याच्या बरोबरीला पुढचा 1-2 मुद्दे याच्यामध्ये महत्वाचे आहे की शेतकऱ्यांना माझ्या म्हणजे आम्ही असं सगळं आम्ही मान्य करतो आहे की शेतकऱ्यांना माहिती आहे आम्ही एकदम एक्सपोर्टचं द्राक्ष, डाळिंब आणि ह्या 2-4 वस्तू सोडल्या, तांदूळ, तर आम्ही एक्सपोर्ट किती मोठा आकडा असला, बफेलो मीट आमचं 20 वर्षापासून आम्ही टॉप आहे जगामध्ये. परंतु एक्सपोर्टचं बाकी आम्ही जे इतर जे आमचे जवळजवळ या द्राक्ष, ऊस, डाळिंब हे शेतकरी जर सोडले आमचे साधारणतः 20 लाख हे शेतकरी सोडून देऊ, 120 किंवा 125, 130 लाख शेतकऱ्यांपैकी हे 20-22 लाख शेतकरी जर सोडले तर बाकीच्या शेतकऱ्यांना अजूनही आमचं टेक्नॉलॉजीबद्दल बोलत असताना सगळे लोक म्हणतात की आमची टेक्नॉलॉजी अजून बांधावर पोहोचलेली नाही. बरोबर. म्हणजे आम्ही मग टेक्नॉलॉजी विद्यापीठाला तंत्रज्ञान आणि शेतकऱ्याचं तंत्रज्ञान याच्यामध्ये खूप gap आहे. याच्यामध्ये नुसतं प्रोडक्शन तंत्रज्ञान आहे असं नाही, याच्यामध्ये क्वालिटी उत्पादनाचं तंत्रज्ञान आहे असं नाही, तर याच्यामध्ये मार्केट लेड एक्सटेन्शन, बरोबर. म्हणजे बाजार व्यवस्था कशी असावी आणि बाजार व्यवस्थेची विस्तार सर, सेवा कशी आता असावी. कर्मधर्म सहयोगाने हे आपण सगळं त्या एकत्र- महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष आहात. आता कृषी विद्यापीठांमध्ये शेतमालाची बाजार व्यवस्थेच्या संदर्भामध्ये काय अभ्यासक्रम किंवा काही अशा संदर्भामध्ये विद्यापीठांमध्ये संशोधन असं काही होतंय का? हां, आता आपण चांगला प्रश्न विचारला या बाबतीमध्ये. अलीकडच्या काळामध्ये, कारण मी दोन्ही मागच्या 2 ॲग्रोस्कोला मी जेव्हा हजर राहिलो त्यावेळेला मी अत्यंत म्हणजे स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं की बाजार व्यवस्था हे जे काही म्हणजे सोशल सायन्सेस म्हणून जो विषय आहे आमच्या ॲग्रिकल्चरमध्ये, ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन आणि ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स किंवा बाजार व्यवस्थेसंबंधीचं अर्थशास्त्र, याच्याबद्दलचे फारसे प्रयोग आणि फारसं संशोधन आम्हाला असं प्रभावीपणाने होत असलेलं दिसलं नाही. काही आहे, नाही असं नाही, परंतु इतके प्रश्न आहे, इतकं गंभीरता आहे सगळीकडे, खूप गरज आहे. आयात निर्यात धोरणं, या परदेशाची बाबतीमध्ये- आयात निर्यात धोरणं, क्वालिटी पॅरामीटर्स कशा पद्धतीने निर्यात करायचे, संघ कसा तयार करायचा याच्या संदर्भात खूप हे काय करता येईल. आता इव्हन प्रोड्युसर्स कंपन्यांचं आपण बोलत आहात, बरोबर. यांच्या बाबतीमध्ये काय झालेलं आहे, कशा चाललेल्या आहे, त्यांचं आणखी कसं बिझनेस डेव्हलपमेंट प्लॅन करता येईल, त्यांना काय सुधारणा करता येईल, ह्याची संशोधनाची किंवा त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे. बरोबर. त्या संदर्भामध्ये मला वाटतं आता सुतोवाच होतच आहे. वेळ आपल्याकडे खूप कमी राहिलेला आहे, हार्डली 4 ते 5 मिनिटं आहेत. देशमुख साहेब, थोडक्यात सांगा की विद्यापीठाचं म्हणजे शेतकऱ्याचं प्राप्त परिस्थितीमध्ये अधिक शेतमालाला मूल्य मिळण्याच्या संदर्भामध्ये काय 1-2 उपाययोजना सांगता येतील? उपाययोजना हे सामाजिक सुरक्षा निर्देशांक हा आम्ही 2004 मध्ये आमच्या विद्यापीठाला आमच्या लेवलला आम्ही एक तयार केला होता. त्यात आपण जे इतर राज्याशी तुलना करून नाही, तुम्हाला आता शेतकरी उत्पादक संघाच्या माध्यमातून तिथं दाल मिल देता येतील का? तुमच्या पिकेवीचं चांगले दाल मिल मध्ये आहे, ते काम तसं प्रक्रियेच्या संदर्भात काय करता येईल का? त्यांना नागपूर बाजारपेठ, दिल्लीची बाजारपेठ उपलब्ध करून देता येईल का? खर्चे साहेबांनी दोन्ही ॲग्रोस्कोप मध्ये आणि नंतर एक कृषी अर्थशास्त्र परिषदेमध्ये त्याचा उपभोग केलेला आहे आणि ते विद्यापीठांना पाटील एक साहेब, मोठी आता जे जबाबदारी दिलेली राज्य, आहे. एक सेकंद, पाटील साहेबांकडे येतो मी की आता राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष तुमच्याच भागातले पाशा पटेल साहेब झालेले आहेत याच्यामध्ये, तर तुम्हाला काय सांगायचं आहे आता याच्या संदर्भामध्ये? एक किमान आधारभूत किमती सोडून द्या, त्याच्यावरची खरेदी आणि हे ते, त्याच्या व्यतिरिक्त जो आहे तो शेतकऱ्याला चांगला बाजार मिळण्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला काय वाटतं की काय संदेश देऊ शकता तुम्ही? नाही, हा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. हा, आणि राज्य सरकारचा निर्णय घेताना त्यांची राज्याचा कृषी मूल्य आयोग स्थापन करून त्यातून काय साध्य करायचंय हे काही मला माहिती नाही, त्याच्यामुळे मी त्याच्यावर भाष्य करणं काही योग्य वाटत नाही. ठीक आहे. पण मला शेतीसाठी आता ह्या सगळ्या एकंदर वाईट परिस्थितीमध्ये काही उपाययोजना जर सांगायच्या असतील
तर मला वाटतं की गेली 70 वर्षे सतत शेतकऱ्याने जे लुटत आले त्याचा परिणाम म्हणून जवळजवळ आता हे सगळा शेतकरी हिंदुस्थानभरचा कर्जबाजारी झालाय. तो आज तो आत्महत्या करतोय. जवळजवळ 3 ते 3.5 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. एवढं कुठल्या महायुद्धात सुद्धा कधी कत्तली ठीक आहे, सैनिकाच्या आता झाले म्हणजे नसते. कर्जमुक्ती नाही, हे त्याच्यावरच ते हे होऊ शकतं का झालं. उत्तर? पण मला त्याच्या उपाययोजनाच्या बाबतीत मी सांगतो हा, सांग. की हे धोरण सुरुवातीला शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या किमती कमी ठेवून कच्च्या मालाचं किमती कमी ठेवून उद्योगधंद्याला त्याचा फायदा होईल. अन्नधान्याच्या किमती कमी ठेवून कामगार वर्गाला त्याचा फायदा होईल. उत्पादनं वाढतील, उद्योगधंद्याची वाढ होईल. या हेतूने जे काही शेतीमालाचे भाव कमी ठेवण्याचा जो प्रयत्न सातत्याने केला त्याचा परिणाम म्हणून हे शेतकऱ्यावर हे सगळे आज पाळी आले. मला वाटतं की हे सगळं बंद झालं पाहिजे. आवश्यक वस्तूचा कायदा त्याच्या अंतर्भूत सगळे शेतीमालाचे भाव घातले गेले. किंमत अशी 2 रुपये तुम्हाला जरी असं वाटतं वाढली- की कृषी मालाचं जे काय हे आयात निर्यात धोरण हे मुक्त सगळं- केलं पाहिजे, नियंत्रण मुक्त केलं नाही, पाहिजे? नाही, हा व्यवसाय सगळा शासनाच्या म्हणजे अधिक्षेत्राच्या बाहेर गेला पाहिजे. खरं तर आजचं कृषी मंथन खऱ्या अर्थाने कृषी मंथन ठरलेलं आहे. जो अत्यंत कळीचा मुद्दा आहे तो आहे शेतमालाचा बाजारभाव, त्याची सद्य परिस्थिती आणि उपाययोजना. त्याच्यामध्ये खूप चांगलं योगदान दिलेलं आहे आणि त्याच्यात प्राधान्यानं म्हणजे शेतमालाच्या बाजार व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल घडणं, जास्तीत जास्त आयात निर्यात धोरण जे आहे ते ओपन करणं, कृषी शिक्षणामध्ये आहे ते बाजार व्यवस्थेच्या संदर्भामध्ये आकलन वाढवणं, त्याचा अभ्यासक्रमाचा समावेश करणं, असे अनेक चर्चेचे यातून मुद्दे आले. मला वाटतं शासन याच्यावर सकारात्मक विचार करेल. आजच्या कृषी मंथन कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल दूरदर्शन सह्याद्रीच्या वतीने मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार.